पुण्य उदयाला आलं आणि सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. माझ्यापर्यंत सेवा पोहोचल्यानंतर माझं आद्य कर्तव्य आहे की सेवेलागी सेवक झालो तुमच्या तुमच्या निदर्शनाला लागलं पाहिजे किंवा प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तुम्हाला अर्चित सेवकरी म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा की तुमच्या चरणावरती नतमस्तक होत असताना ही झालेली सेवा भगवान हनुमंतरांच्या चरणावरती आई आदिशक्ती वसुदेवीच्या चरणावरती समर्पित करण्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने ज्यांनी या कीर्तनोपरी सेवेसाठी साथ दिली त्यामध्ये उत्कृष्ट मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण बाल मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण आमचे रामकृष्ण महाराज मडके सुंदर महाराजांनी मृदुंग वाजवला. त्याचबरोबर त्यांच्या साथीला असणारे आमच्या आपटे गावचं भूषण आणि एक मुंबई या ठिकाणी शिक्षण चालू असणारे हरिभक्त पारायण आमचे प्रतीक महाराज कडू महाराजांनाही धन्यवाद देतो की आज मुंबईवरून ते या ठिकाणी आहे. चला असं म्हटले की मामांचं कीर्तन आहे आपण तिकडे जाऊ. साने तात्पर्य काय आमचे भाषे हरिभक्त पारायण प्रतापजी महाराज पाटील यांचे शिष्य आहे अशा हरिभक्त पारायण आमचे प्रतीक महाराज कडू. त्याचबरोबर उत्तम गायनाचे साथ की या आपल्या परिसराचं भूषण आहे. उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य आमचे मार्गदर्शक मोहन महाराज बांगवर असतील. त्याचबरोबर सावळेराम महाराज भोडे असतील. त्यानंतर आमचे शांताराम महाराज कोकणे असतील. गुरुतुल्य मंडळी आहेत यांच्या पुढे मी काय बोलणार म्हणून यांनी उत्तम अशी साथ दिली महाराजांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या सोबत आलेले हरिभक्त आमचे सोमनाथ महाराज भारमळ असतील. त्याचबरोबर आमचे गायनाचार्य भाषे दुसरे प्रसाद महाराज कडू. त्याचबरोबर श्री क्षेत्र भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर कायदे सोहळ्याचे उपाध्यक्ष आमचे बंधुराज हरिभक्त पारायण राजू महाराज भारमळ या ठिकाणी उपस्थित झाले. महाराजांनी धन्यवाद देतो. तसेच या ठिकाणी गोसाई बाबा असतील. सर्व त्या ठिकाणी आता प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या श्री तांबेश्वर ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे विनेकरी आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण जोशी बाबा आहे. सर्व त्या ठिकाणी सर्वांचे एकमुखाने आता नामोल्लेख करत नाही. सर्वांचे एकमुखाने अभिवादन करतो. सर्व या ठिकाणी अधिकार संपन्न मंडळ आहे. त्यामध्ये काही सिद्ध अवस्थेला पोहोचू पाहतात असे अनेक दिग्गज किंवा अनेक त्या ठिकाणी महात्मा आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्याचा जसा अधिकार असेल त्याच्या चरणावरती नतमस्तक होतो. ही झालेली सेवा पुनश्च एकदा माझ्या धनभागांच्या चरणावरती समर्पित करत असताना नुन्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमची विनंती किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले ते तर माझे उरले पायी कपडे अशी ही सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित करत असताना खऱ्या अर्थाने ज्या तुकोबारांच्या परमार्थ दाखवला त्या तुकोबारांचे मोठ्या प्रमाणे भजन करा. तुकाराम तुकाराम